आज आमच्या राहुल दादाची हॅट्रिक झालेली आहे, पण का ह्या सगळ्या आमच्या राहुल दादापेक्षा सगळ्या कार्यकर्त्यांची आज हॅट्रिक झाली असं आम्ही आज मान्य करतो. कारण की आमच्या दादाने आजपर्यंत जे शब्द दिला ते शब्द पुराच केलेला आहे. आतापर्यंत जे माहित नसते तसे तसे नगरसेवक निवडून आलेत. आज राहुल दादाचं काम नाही म्हणून सगळे पब्लिक राहुल दादा मागे आहे. या राहुल दादाने सगळ्या गोरगरिबाला जनताला स्वतःची फॅमिली म्हणून सांभाळली, म्हणून आज सगळी फॅमिली अख्खा 9 नंबर पॅनल 9 नंबर प्रभाग क्रमांक 9 या प्रभागातून आमच्या राहुल दादाने 4 पॅनल निवडून आणलेले आहेत. जे उमेदवार निवडून आणले ते सगळे आमच्या राहुल दादामुळे झालेले आणि राहुल दादाचे सगळे कार्यकर्ते राहुल दादावर एवढं प्रेम करतात की राहुल दादा सगळ्यांना प्रेम करतात म्हणून नागरिक त्यांच्यावर प्रेम करते. पूर्ण आमच्या राहुल दादाची हॅट्रिक झालेली आहे. धन्यवाद. राहुल दादाचे विजय, राहुल दादांचा विजय. आज प्रभाग क्रमांक 9 मधून 4 पॅनल भाऊंचे विजयी झालेले. त्या विजयाच्या संदर्भात आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत. सर्व सामान्य कार्यकर्ता, तळागाळाचा कार्यकर्ता यांच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांनी काम केलेलं आहे आणि ह्याचं विजयाचं श्रेय भाऊंच्या कार्यकर्त्यांबरोबरच भाऊंचे जेवढे प्रेम करणारी जनता आहे यांना सुद्धा आहे. भाऊंचे 4 पॅनल यावेळेस विजय झाले त्याबद्दल आणि हॅट्रिक झाल्याबद्दल आम्ही सर्व जण जल्लोषात सगळ्यांनी केलेलं आहे. भाऊंची हॅट्रिक झालेली. जिंकुनी पडाला माझा ग पैलवान, कोणाचं कड हाती बांधीला फेटा छान, कोणाचं कड हाती बांधीला फेटा छान. जिंकुनी पडाला आमचा सगळ्यांचा राहुल भाऊ, राहुल भाऊंचा विजय हो. एकच वादा राहुल मधून आपल्या राहुल भाऊंचे 4 उमेदवार जिंकून आलेले आहेत. पण त्याबद्दल मी सांगू शकते की ही जी भाऊ जे निवडून आलेत ती भाऊंना दिलेली कामाची पावती आहे. भाऊ तुम्ही जे आम्ही आणि सर्वांकडून तुमच्या 4 उमेदवारांना विजय आहे.